थँक्यू सो मच. 2 ओव्हरमध्ये 4 गडी बाद 17. प्रशांतला स्ट्राईकच जास्त काळ मिळालेला नाही आहे, हे कुठेतरी ओळखणं गरजेचं बेकरे टीमला. बेकरे संघानं पहिला दिवस या क्रीडांगणावरती गाजवला. पहिल्या दिवसामध्ये ते क्वालिफाय झाले. सेकंड दिवसामध्ये त्याने वाकस संघाला बीट करून ते फायनलमध्ये पोचलेत आणि आज या फायनलच्या दिवसामध्ये ते सळा 11 नेरळ मोहचेवाडी या संघाला फायनलमध्ये फाईट करत असताना 2 ओव्हरमध्ये संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 4 गडी बाद 17 धावा. अंतिम षटक आता प्रगतीपथावरती आहेत. फायनलचा मुकाबला खेळाडूवृत्ती आपण पाहिली. नवीन कराडे पाणी घेऊन गेले. दोन्ही टीमसाठी त्याने पाण्याची व्यवस्था केली. शेवटचं षटक मुस्तकीन खान बॉलिंग मार्कवर. अंतिम षटक. हो, प्रशांतने समोर हामर केला चेंडूला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक साजिद आणि फलंदाज इथून बाद. स्ट्राईक मिळालेली प्रशांतला. 1 रन या चेंडूवरती. 18 धावा धावपुस्तकावरती. नवीन फलंदाज पराग. संघाची धावत संख्या 18. रनआउटची विकेट सॅक्रिफाईस करावी लागलेली आहे. गजानन यांना नवीन फलंदाज पराग जात आहेत. 5 गडी बाद 18. कमी गतीने चेंडू लॉंग ऑनला. राहुलच्या हातामध्ये सहजतेने आला चेंडू. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज बाद. धक्क्यावरती धक्का लागतो बेकरे टीमला. 6वा धक्का लागला 18 वर. हो, थँक्यू सो मच डीजे. फलंदाज 6व्या क्रमांकाचा आलाय. मैदानाच्या बाहेर नवीन बॅटर जय आता मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचे 4 चेंडू. मुस्तकीन तयार. ओ, खाली राहिला चेंडू. हो, फलंदाज बाद. अठरा बनवल्यात. जैन विकेट इथे कदाचित तो सॅक्रिफाईस करून आलेला. त्याला सुरुवातीला वाटलं की कदाचित पराग स्ट्राईक घेतोय की काय, त्याच्यासाठी त्याने क्षेत्र सोडलं. अठरा धावा. अंतिम 3 चेंडू. 3ही बॉलमध्ये विकेट आले. 2 चेंडू स्टंपिंग केलेली आदम मुजावर यांना. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 18. बॉलर मुस्तकीन खान. अंतिम षटकामध्ये 3 बॉलमध्ये एकही धाव त्याने दिलेली नाहीये. पाहू आता 4था चेंडू. हो, समोर केलं द्विशेप मध्ये. हो, चांगला फटका. हो, गुड कॅच. हो, राहुल जबरदस्त झेल. काय झेल पकडले राहुलनं. स्पेक्टॅक्युलर कॅच. मॅग्निफिसंट झेल. हो, दर्जेदार. या पावत ऍक्शन रिप्ले. स्ट्रोक चांगला होता संदेशचा. आणि समोर विशेप मध्ये रनिंग कॅच. ओ, गुड कॅच. स्वतःला स्ट्रेच केलं. हो, जबरदस्त झेल. चला, झेल आवडली असेल तर राहुल साठी एकदा जोरदार टाळ्या. काय जबरदस्त झेल त्यानं पकडलेली आहे. हो, कमालीची झेल. स्पेक्टॅक्युलर कॅच. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. जबरदस्त झेल राहुलची. असं वाटलं की आता हा चेंडू बाउंड्रीच्याच बाहेर जाईल. 2 चेंडू बाकी राहिलेले. 4 चेंडू मध्ये 3 विकेट 1 रनआउट. 3ऱ्या चेंडूवर काय झेल पकडले राहुलनं. 8 गडी बाद झालेले आहेत. हो, कमी गतीने टाकला चेंडू. रनसाठी जागा बनवलेली आहे. पावत रन बनलेली नाहीये. आणखीन एक फलंदाज. 5ही चेंडूंवरती 5 फलंदाज बाद झालेले आहेत.
एकही रन आलेला नाहीये या ओव्हर मध्ये. 5 बॉल मध्ये 5 विकेट, 2 रनआउट. पहिल्या चेंडूवरती 1 रन आलेली आहे, तेव्हा देखील रनआउटची विकेट आणि लगातारचे विकेट आलेले आहेत, त्यामध्ये 3 रनआउट, 2 झेलबाद. हो, कदाचित शेवटचा विकेट आहे. पाठीमागे चेंडू थांबवलं. या चेंडूवरती 18 धावा पुस्तकावरती विजयासाठी 19 धावसंख्येचं टार्गेट.